जळगावात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणूकमध्ये त्यांची तब्बल 57 मते फुटली. सविस्तर सांगतो. मित्रांनो, जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अत्यंत मोठा आणि अनपेक्षित झटका बसला आहे. आघाडीकडे स्वतःचे भक्कम संख्याबळ असतानाही चक्क 57 मते फुटल्याची उघड झाली आहे. उद्धव सेनेचे स्वतःचे 23 मतदार असताना त्यांच्या उमेदवाराला केवळ 17 मते मिळाली. याउलट भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवला असून भाजप कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात एकच जल्लोष केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. निवडणुकीपूर्वी कागदावर महाविकास आघाडीचे पारडे मजबूत दिसत होते, मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्वांनाच चक्रावून सोडले. महाविकास आघाडीकडे शरद पवार गट 49, उद्धव सेना 23 आणि काँग्रेस 22 असे मिळून एकूण 83 मतदार होते. यापैकी 40 गावच्या 12 मतदारांनी मतदानावर आधीच बहिष्कार टाकला होता. त्यामुळे उर्वरित 74 मतदारांपैकी बहुतांश मते उद्धव सेनेचे उमेदवार शरद तायडे यांना मिळणे अपेक्षित होते. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्ष मतमोजणीत शरद तायडे यांच्या खात्यात केवळ 17 मते जमा झाली. महाविकास आघाडीच्या एकूण संख्याबळातून 40 गावचे 12 वजा जाता उर्वरित मते आणि तायडेंना मिळालेली 17 मते यांचा विचार करता महाविकास आघाडीची तब्बल 57 मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव सेनेच्या स्वतःच्या 23 मतदारांपैकी 6 मतदारांनीही आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केले नसल्याने उघड झाले आहे. मतमोजणीच्या वेळी पहिल्या टेबलपासूनच भाजपने आपली आघाडी मजबूत केली होती. मतमोजणीचे चित्र पुढील प्रमाणे आहे. पहिल्या टेबलवर 213 वैध मतपत्रिकांची मोजणी झाली. यात भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना तब्बल 207 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना केवळ 3 मते आणि अनिल चौधरी यांना 3 मते मिळाली. या पहिल्या टेबलनेच भाजपचा विजय निश्चित केला होता. दुसऱ्या टेबलवर भाजप उमेदवाराला 191 मते, उद्धव सेनेला 4 मते तर रेश्मा काळे यांना 1 मत मिळाले. तिसऱ्या टेबलवर भाजपला 154 मते, उद्धव सेनेला 10 मते तर अनिल चौधरी यांना 5 मते मिळाली. तिन्ही टेबलवर भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवले. या निवडणुकीत महायुतीच्या अर्थात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट एकजुटीच्या रणनीतीने काम केले. जिल्ह्यातील नगरसेवकांच्या पक्षीय बलाबलानुसार महायुतीचे पारडे खूप जड होते. सर्वप्रथम भाजप 249 मतदार, द्वितीय शिंदे सेना 165 मतदार, शरद पवार गट 49 मतदार, उद्धव सेना 23 मतदार, काँग्रेस 22 मतदार, अजित पवार गट 19 मतदार, AIMIM 22 मतदार. याशिवाय विविध आघाड्यांमधील 64 आणि 54 अपक्ष नगरसेवकांचाही यामध्ये समावेश होता. महायुतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मतदान घडवून आणल्याचे निकालावर स्पष्ट दिसते. निवडणुकीच्या निकालादरम्यान एक मोठा नाट्यमय प्रसंग घडला. उद्धव सेनेचे उमेदवार शरद तायडे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर थेट बहिष्कार टाकला आणि ते मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. मतमोजणी सुरू असताना शरद तायडे यांनी एका मतपत्रिकेवर आक्षेप घेतला. सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांच्यात संगनमत असून प्रशासनाच्या मदतीने गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तायडे यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्थात जिल्हा निवडणूक अधिकारीने त्या मतपत्रिकेची पडताळणी केली. मात्र तक्रारीत काहीही तथ्य नसून ती मतपत्रिका कायदेशीरदृष्ट्या वैध असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत तायडे यांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकला आणि पत्रकारांसमोर आपला रोष व्यक्त केला. या निवडणुकीत 5 मतपत्रिका बाद अर्थात अवैध ठरवण्यात आल्या. या मतपत्रिका बाद होण्यामागची कारणे मतदारांच्या अनुभवीपणाची आणि निष्काळजीपणाची साक्ष देणारी आहेत. चला सविस्तर सांगतो. सर्वप्रथम पसंती क्रमाऐवजी भलतेच लेखन. नियमानुसार पसंतीक्रम दर्शवताना 1 हा आकडा लिहिणे आवश्यक होते, मात्र एका मतदाराने 1 ऐवजी चक्क 1 P लिहून ठेवले होते. द्वितीय, स्वाक्षरी आणि रिक्त जागा. एका मतदाराने मतपत्रिकेच्या मागील बाजूस स्वतःची सही केली होती, तर एका मतपत्रिकेवर कोणत्याही उमेदवारासमोर पसंती क्रमाचा आकडा नोंदवला नव्हता. तृतीय, चुकीचा पसंतीक्रम. एका मतदाराने थेट 7 हा आकडा पसंतीक्रम म्हणून लिहिल्याने ती मतपत्रिका बाद करण्यात आली.
या तांत्रिक चुकांमुळे एकूण 5 मतदारांची मते वाया गेली. जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या या निकालाने महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे. स्वतःचे मतदार असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होणे हा उद्धव सेनेसह संपूर्ण आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे भाजप आणि महायुतीने या विजयाद्वारे जळगाव जिल्ह्यातील आपल्या वर्चस्वाचा गड अधिक मजबूत केला आहे. नंदकिशोर महाजन यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष हा आगामी स्थानिक राजकारणात महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण निकालावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.